today question is solve for x and y. X upon 2 plus 2y upon 3 is equal to -1. X minus y upon 3 is equal to 3. तर हे दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला x and y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण इक्वेशन 1 लिहून घेऊयात. x upon 2 plus 2y upon 3 is equals to -1. हे आहे आपलं इक्वेशन 1. हे काय आहे, आपल्याला गिवन आहे, दिलेलं आहे. ठीक आहे, याला थोडंसं आपण मॉडिफाय करूयात. तर ह्याचा LCM काढूयात. ह्याचा LCM येतो 6. तर LCM समजत नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 ने एक्सला मल्टिप्लाय करा, 3x आला, आणि 3 ने 2ला मल्टिप्लाय करा, 6 आला. 3 2 जा 6. 2 ने परत ह्या 2yला मल्टिप्लाय केल्यावर 4y आला, आणि 3 2 जा 6 आला. ओके, आता काय करणार, ह्याचा जो डिनॉमिनेटर सेम आला त्याच्यामुळे आपण न्यूमरेटरची ॲडिशन करू शकतो. ओके, आपण असं लिहिलं 3x + 4y अपॉन 6 इज इक्वल टू -1. आता हा 6 इकडे गेला तर हा डिव्हिजनमध्ये इकडे गेला की मल्टिप्लिकेशनमध्ये होईल, म्हणजे 3x + 4y इज इक्वल टू -6. हे आपल्याला मिळालेलं आहे इक्वेशन 2. हे आपण इक्वेशन 1 वरून काढलेलं आहे. ठीक आहे, आता त्याचप्रमाणे हे जे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे ना आपल्याला, ते घेऊयात. x - y अपॉन 3 इज इक्वल्स टू 3. हे इक्वेशन 3. हे पण काय आहे, आपल्याला गिवन आहे. ओके, आता हा x - y अपॉन 3 आहे. ह्या 3 ने या एक्सला मल्टिप्लाय करायचं. 3x - y अपॉन 3 इज इक्वल्स टू 3. हा 3 या साईडला नेल्यावर इकडे मल्टिप्लाय होणार आहे. 3x - y इज इक्वल्स टू 9. तर हे आपल्याला मिळालेलं आहे इक्वेशन 4. आता इक्वेशन 2 आणि 4 बघा बरं. इक्वेशन 2 आणि 4 याच्यामध्ये 3x सेम आहे, तर हे कॅन्सल आउट होऊ शकतात. जर आपण हे सबट्रॅक्ट केलं तर आन्सर 0 येणार आहे त्याच्यातून, बरोबर. सो आपण काय करूयात मग, सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 2 असं करूया. ओके, तर 2 मधून 4ला आपण सबट्रॅक्ट करायचं आहे. मग इक्वेशन 2 इथे लिहून घ्या. 3x + 4y इज इक्वल टू -6 आणि 3x - y इज इक्वल्स टू 9. आता हे काय करायचं आहे, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट करताना सगळ्याचं जे साईन आहे ते चेंज होणार. इथे +3 आहे तो मायनस होणार, इथे -y आहे तो प्लस होणार, इथे +9 आहे तो मायनस होणार आहे. आपण आता हे सायन्स बघायचे. ओके, 3x - 3x ते कॅन्सल आउट झाले. ठीक आहे, आता 4y + y, 4 + 1 5y इज इक्वल्स टू -6 - 9 हे झाले -15. ओके, सो y इज इक्वल्स टू -15 डिवाइड बाय 5. सो y इज इक्वल्स टू झाले -3. तर आपले आले y इज इक्वल टू -3. आता हे आपण कशामध्ये सुद्धा सबस्टिट्यूट करू शकतो. आता आपण ह्या इक्वेशन 4 मध्ये y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो इथे लिहूयात, सबस्टिट्यूट y इज इक्वल टू -3 इन इक्वेशन 4. ओके, सो 4 इक्वेशन काय आहे, 3x ते ॲज इट इज लिहूया. 3x - y, -yच्या जागी लिहू -3 इज इक्वल्स टू 9. हे इक्वेशन 4 आहे. ठीक आहे, सो 3x - बिकम्स +3 इज इक्वल टू 9. आता हा 3 या साईडला नेला, हा मायनस प्लस आहे तो इकडे होणार मायनस. सो 3x इज इक्वल टू 9 - 3. सो 3x इज इक्वल टू 9 - 3 6. आणि त्याच्यावरून आता काय करूयात, x हा 3 इकडे घेऊन गेल्यावर तो होणार 6 डिवाइड बाय 3. सो x इज इक्वल टू 3 1 जा 3, 3 2 जा 6. सो x इज इक्वल टू काय आलं, 2. y इज इक्वल टू -3 अँड x इज इक्वल टू 2. हे आपल्या व्हॅल्यूज आलेले आहेत. आता आपण हे चेकसुद्धा करू शकतो. माहिती आहे कसं करायचं चेक, टू चेक. हे आपलं रफ वर्क आहे बरं का. तर काय करायचं, कोणतंही एक इक्वेशन घ्या. यातलं सोपं इक्वेशन घेऊयात आपण. 3x - y इज इक्वल्स टू 9. सो 3x - y इज इक्वल टू 9 हे आपलं इक्वेशन आहे. आपली एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, 2. ती ह्याच्यामध्ये टाका, x इज इक्वल टू 2. आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे -3, ती ह्याच्यामध्ये टाका. ते आपलं काय आलं पाहिजे, हे इक्वल्स टू 9 आलं पाहिजे. ठीक आहे, ही जी LHS आहे ती. सो 3 2 जा 6, मायनस मायनस बिकम्स +3.
सो 9. सो 9 इक्वल्स टू 9. हे करेक्ट आलं. LHS इज इक्वल्स टू RHS. म्हणजे आपलं जे एक्स आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे ती काय आहे, करेक्ट आहे. असं आन्सर आलेलं सुद्धा आपल्याला काय करता आलं पाहिजे, क्रॉस चेक करता आलं पाहिजे. समजलं? ओके, बाय बाय.